नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना दिल्यामुळे भुसेनचे कार्यकर्ते नाराज होते, तर रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे गेल्यामुळे भरत गोगावले सुद्धा नाराज होते। रायगड नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली होती। मागणी तर आमची आहे, आमच्याकडे 7 आमदार आहेत, त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे। आम्ही एवढंच प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे महायुतीबरोबर राहून आणि तरी सुद्धा आमच्याशी अशा पद्धतीने जर आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपून घेणार नाही। गोगावले आणि भुसेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी होती। रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद झालाय। आदिती तटकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। मनाच्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, तो भाग वेगळा आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे। गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून शिवसैनिकांनी निदर्शनही केली होती। रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीकडून संयमाची भूमिका। पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा। महायुतीमधल्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर पालकमंत्रीपदावर शिक्कामोर्तब। मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर या विषयावर तोडगा निघणार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती। नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। भुसेंना डावलून गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्यानं भुसेनचे कार्यकर्ते नाराज होते। दरम्यान पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन पालकमंत्री हवेत, भाजप कार्यकर्त्यांची मागणी। गिरीश भाऊ यांना सगळं नाशिकची माहिती आहे, नाशिकच्या कार्यकर्त्यांना ते ओळखतात, नाशिकला ओळखतात, कुंभमेळ्याला ओळखतात, म्हणून आम्हाला गिरीश भाऊच पाहिजे, जेणेकरून ते सर्व कार्यकर्त्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून योग्य तो न्याय देतील, योग्य ते नाशिकचं सौंदर्यामध्ये भर कशी पडेल या दृष्टीने ते चांगलं काम करतील। महायुतीमध्ये पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादावरून विरोधकांनीही टीका केली आहे। राज्यातील सर्व परिस्थिती पाहून जनता सरकारला स्थगिती देणार असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलं। जिल्ह्याचं पालकमंत्रीपद ठरत नव्हतं, आता ठरलं, मात्र नाराजी वाढली। सरकारकडून बहुमताचा अनादर केला जातोय अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली आहे। आता खातेवाटप होऊन एक कालखंड लोटला तर जिल्ह्याचे पालकमंत्री ठरत नाही, म्हणजे इतकं प्रचंड बहुमत जे तुम्हाला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही मिळवलं आहे, हे बहुमत खरं बहुमत नाही असं आम्ही जे म्हणतोय आणि त्या बहुमताचा तुम्ही अनादर करताय। रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली। खरं तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच इच्छुक होते याबाबत चर्चा होती, गोगावले होईल, त्याच्यावर मार्ग निघेल। आता काही काळजी करू नका। बघा, तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपाप सुटतायत की नाही। काल तुमच्याकडे अडचण होती या 2 ह्याच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच म्हणताना स्थगिती दिली, त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल।